माझं नाव स्वाती वसंत पुल्ली, राहणार माधवनगर MIDC रोड सोलापूर। भावांचे दोघांचं लग्न झाले, त्यांनी लाईफमध्ये सेटल झाले। मग घरात परिस्थिती चांगलं नाही आहे, वडील कामाला जात नाही, आई एकटी भेड्या करते। तेव्हा एकदा आम्ही ताईकडे जाऊन भेटलो, तेव्हा ताई म्हणले काय करता म्हणले, मी अपंग आहे, कुठं जाऊ शकत नाही, घरात बसल्यासारखं व्यवसाय द्या म्हणून सांगितलं। तेव्हा ताई म्हणले झेरॉक्स मशीन देऊ दे का म्हणले, तर हां द्या म्हणलं। आता तेच चालू आहे घरात। आता ताई झेरॉक्स मशीन दिल्यापासून जरा घरात चांगलं परिस्थिती आलेलं आहे। 7 मेला काँग्रेसच्या हातासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणिती ताईला खासदार बनवा। संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। संभाजी ब्रिगेड महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर यांनी यावेळी प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले। यावेळी जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष शिवश्री प्रकाश ननवरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले। यावेळी संभाजी ब्रिगेड सहसंघटक मनोजकुमार गायकवाड, राज्य कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे, पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात पवार, जिल्हा उपाध्यक्ष दयानंद काजले, अजय सोमदले, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मनोज गंगणे, शहर अध्यक्ष सुरेश कदम, मोहोळ तालुका अध्यक्ष अभिजित भोसले, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विष्णू मुळे, दक्षिण तालुका अध्यक्ष मनोज महाडिक, बार्शी तालुका अध्यक्ष आनंद काशीद, ललित धावणे, सचिन चव्हाण, नितीन मोहित, सोमनाथ निंबाळकर, नितीन चव्हाण, किसन गायकवाड आदी उपस्थित होते। द्वेष पसरवतोय लोकांमध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सोलापुराची एकी निर्माण करण्याचा, एकी बिघडवण्याचा प्रयत्न नाही, पाप भाजप करत आहे। आपण सगळे एकत्रित झालोय त्यांच्या विरोधात। आम्हाला तो लोकशाहीची, आंदोलनाची, समाजाची शक्ती काय असते हे आपल्या मतदार पेटीत त्या दिवशी दाखवायचं आहे। निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे। तुमचा जो संघर्ष आहे आंदोलकांचा अनेक दिवसापासून, तुमची बहीण म्हणून मी कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही, एवढे अधिकारी शब्द देते आणि सांगते। पुनश्च मी दादा खेडेकरांचे मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते, मनापासून ऋणी आहे आपली की आपण इथे आलात आणि आम्हाला वाचवलं।